नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा, पण जरासं वेगळ्या पद्धतीनं. पहिल्यांदा एका कढईमध्ये शेवया भाजून घ्या. शेवया सोनेरी रंग होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. लालसर सोनेरी रंग होईपर्यंत व्यवस्थित शेवया भाजून घ्यायच्या आहेत. ज्या तयार शेवया असतात त्या भाजलेल्याच असतात, म्हणजे रोस्टेडच असतात. त्यांना काही जास्त वेळ भाजून घ्यावे लागत नाही. पण ज्या आपण घरी बनवतो शेवया त्यांना 5 ते 10 मिनिटांसाठी भाजून घ्यावं लागतं. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी याची फोडणी द्या. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या. कांदा चांगला लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाका. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत भाजून घ्या. थोडीशी कोथिंबीर आणि ज्या आपण शेवया भाजून घेतलेल्या होत्या त्या ह्या फोडणीमध्ये टाकूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेऊया. मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी सुद्धा आता उकळलेलं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. मागच्या वेळी जो मी शेवयाचा उपमा बनवला होता त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला होता. यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत. 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद, हिंग हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण गरम केलेलं पाणी आहे ते शेवयांमध्ये ओतून घ्यायचं आहे. शेवया व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून शिजू द्यायचे आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी शेवया शिजू द्यायच्या आहेत. दहा मिनिटांनंतर आपल्या शेवया बघा किती छान शिजलेल्या आहेत. यामध्ये अजून थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण आटवून घेऊया. मस्त असा शेवयाचा उपमा तयार आहे. कसा झाला आहे नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा उपमा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.